तर जसं की लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलं, पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला गणपती दर्शनचा, कारण का तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल मागे गणेशोत्सव आगमनाचा। आणि मित्रांनो, आज आहे रविवार, काल होता 1 तारीख आणि काल होती गणेश जयंती, तुम्हा सगळ्यांनी माहितीच असेल। तर आज आहे रविवार आणि आज आपण चाललो आता मित्रांनो गणपती दर्शनासाठी कांदवलीला चारकोपमध्ये। तर आज खूप सारे गणपती तुम्हाला पाहायला भेटतील या व्हिडिओमध्ये। कुठले गणपती असणार आहेत त्याचे प्रत्येक लोकेशन मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला। तुम्ही कसं जाऊ शकता त्याची गुगल मॅप लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल, जर तुम्हालाही त्या गणपतींचं दर्शन घ्यायला जायचं असेल तर। खूप सारे गणपती 11 दिवस 7 दिवस असे खूप सारे गणपती आहेत आणि प्रत्येक मंडळाची नावं आणि लोकेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका या नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आपण पोहोचलो चारकोपमध्ये। तर आपण आता पहिला गणपती बघतोय। पहिला गणपती आहे कांदवलीचा श्री, जर तुम्हाला माहिती असेल तर। आणि हा लोकेटेड आहे कांदवलीमध्ये, महावीर नगरचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्या जवळच कांदवलीचं श्रीचं मंडप आहे। आता तुम्हाला मंडप दाखवतो आणि या वर्षीची मूर्ती आगमनाला तुम्ही बघितलीच असेल आणि आता मंडपामध्ये बघा। तर मग बघा, तर मित्रांनो आता तुम्ही नुकताच बघितला तो होता कांदवलीचा श्री। आणि आता आपण मित्रांनो पुढच्या गणपतीच्या इथे चाललोय, तो म्हणजे चारकोपचा राजा। मित्रांनो चारकोपच्या राजाच्या इथे तर तुम्ही इथे बघू शकता, इकडे आहे पूर्ण अशी पार्किंग स्पेस। चारकोपच्या राजाच्या चारकोपच्या ग्राउंडला बसतो त्यामुळे इकडे खूप मोठा असा स्पेस आहे। आणि हा समोर आहे आता इथं चारकोपच्या राजाचा मंडप। आता आतमध्ये जाऊन दाखवतो। इथे तर गर्दी असतेच, तर आत्ता वाजले दुपारचे 1 तरी पण इथे गर्दी आहे। आता आतमध्ये जाऊन दाखवतो। बघितलं असेल चारकोपचा राजाच्या, चारकोपच्या राजाच्या इथे आज ऑलवेज गर्दी असतेच। आज संडे आहे, दुपार आहे, तरी पण आज पण गर्दी होती। आता ऑलमोस्ट माझा 1 तास गेला इथे चारकोपच्या राजाचे दर्शन घ्यायला। तर संडेला तर इथं गर्दीच असते, कारण का चारकोपचा राजा इकडचा एक मेन गणपती आहे। तर आता आपण दुसरे अजून गणपती बघायला जाऊया। तर पुढे आता कुठला गणपती असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। तर आता पुढचा गणपती बघायला जाऊया। आता म्हणे तो बसतो सेक्टर 8ला आणि हा गणपती असणार आहे मित्रांनो 5 दिवसाचा, म्हणजे याचं विसर्जन असणार आहे बुधवारी। तर हा 5 दिवसाचा गणपती असणार आहे। आता आपण बघणार आहे चारकोपचा चिंतामणी, तो आहे सेक्टर 8ला। चारकोपचा चिंतामणी। आणि आता आलोय मित्रांनो आपण चारकोपच्या पेशवाच्या मंडपच्या इथे।
आता आपण जस्ट आलो चारकोपच्या सम्राटच्या इथे, तर आता चारकोपच्या सम्राटची मूर्ती बघूया. तर आता बघा मित्रांनो. आता तुम्ही जस्ट बघितलं असेल चारकोपचा सम्राट आणि आता आपण आले चारकोपच्या विघ्नहर्त्याच्या इथे. तर आता तुम्हाला चारकोपचा विघ्नहर्त दाखवतो. आतापर्यंत मित्रांनो आपण 6 गणपती बघून झालो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो चारकोपचा विघ्नहर्त. तर मग चल. मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जेवढे गणपती बघितले ते सगळे गणपती, आणि आत्ता आपण एक गणपती बघणार आहे चारकोपचा परमेश्वर. या गणपतीची स्पेशालिटी म्हणजे हा कागदी मूर्ती असणार आहे. तुम्हाला बघून कळणारच नाही, कारण का आपण आता गणेशोत्सवामध्ये खूप साऱ्या कागदी मूर्ती बघितल्या, तर आज जेवढा आपण मूर्त्या बघितल्या त्याच्यामध्ये ही पहिलीच कागदी मूर्ती असणार आहे. तर आता बघा चारकोपचा परमेश्वर. फायनली आपण आलो जोगेश्वरीला. व्हिडिओ एंड करायचा राहिला होता म्हणून व्हिडिओ आत्ता एंड करतोय घरी येऊन. तर आजचा व्हिडिओ होता आपला गणपती दर्शनाचा. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे गणपती पाहिले असाल. प्रत्येकाची मंडळाची लोकेशनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तर खूप सारे गणपती आहेत, 11 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, तर तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता एक याच्यानंतर आपला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे, आपली एक सिरीज सुरू होणार आहे. तुम्ही गेस करू शकता आपण कुठे जाणार आहे ते. बहुतेक विसर्जन कवर करू किंवा कुठलेही विसर्जन आपल्याला भेटतील तेवढे कवर करू, नाहीतर मग आपली डायरेक्ट आपल्याला जायचं आता आउट ऑफ मुंबई. कुठे जाणार आहे ते तुम्ही गेस करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.